नमस्कार भविष्यातील शिक्षक बंधूंनो, अत्यंत आनंदाची बातमी पुढे येताना दिसत आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतात ती बातमी म्हणजेच जिल्हा परिषद रिक्त जागांची संख्या पवित्र पोर्टलवर जाहीर करण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जीपमध्ये किती रिक्त जागा आहेत, इयत्ता 1 ते 5वी आणि इयत्ता 6वी ते 8वीच्या किती जागा असू शकतात, भाषा, गणित, समाजशास्त्र यापैकी कोणाला जास्त संधी असणार आहे, कॅटेगरीप्रमाणे सर्वसामान्य, EWS, SC, ST, OBC, महिला व इतर आरक्षण कोणत्या गटाला जास्त जागा असणार याविषयी सखोल चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशी नम्र विनंती. तर आपण बघू शकतो की पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026ची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा किती असणार या संदर्भात आता आपल्याला अंदाज लागायला लागलेला आहे. तर जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या जिल्हा परिषदेत किती रिक्त जागा आहेत याची आता आपण माहिती घेणार आहोत. इयत्ता 1 ते 8वीला जवळपास 8,000पेक्षा जास्त जागा येणार. त्यानंतर इयत्ता 6वी ते 8वीला इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयासाठी जास्त प्राधान्य आहे. समाजशास्त्राला त्या तुलनेत कमी जागा येण्याची शक्यता आहे. तर 6वी ते 8वीसाठी 4,000पेक्षा जास्त जागा येणार आहेत. तसेच अनुदानित संस्थांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 6,000पेक्षा अधिक जागा या अनुदानित संस्थेच्या भरल्या जाणार आहेत. तर 20,000च्या आसपास जवळपास ही मोठी पवित्र पोर्टल भरती 2026 पार पडणार आहे. चला तर बघूया कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये किती उमेदवारांना इथे संधी मिळू शकते. आपण जिल्हा परिषद वाईज अंदाजित जागांची संख्या इथे पाहू शकतो. अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर अशा एकूण 36 जिल्हा परिषदांच्या आपल्याला अंदाजित जागांची संख्या इथे प्राप्त झालेली आहे. तर आपण बघू शकतो अहमदनगरमध्ये जवळपास 200पेक्षा अधिक जागा आहेत. अकोलामध्ये 50, अमरावतीमध्ये 580, बीडमध्ये 189, भंडारामध्ये 414, बुलढाणामध्ये 150, चंद्रपूरमध्ये 610, तर छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये जवळपास 0 जागा या अंदाजित जागा म्हणून पवित्र पोर्टलवर दाखवल्या गेलेल्या आहेत. यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. पुढील जिल्हे बघूया. तर आपण पाहू शकता धाराशिवमध्ये 145, धुळेमध्ये 210, गडचिरोलीमध्ये 450, गोंदियामध्ये 558, हिंगोलीमध्ये 79, जळगावमध्ये 350, जालनामध्ये 0, तर कोल्हापूरमध्ये 606 अशी मेगा भरती होण्याची आपल्याला इथे संख्या दिसत आहे. त्यानंतर लातूरमध्ये 0, नागपूरमध्ये 450, नांदेडमध्ये 0, नंदुरबारमध्ये 170, नाशिकमध्ये 720, त्यानंतर पालघरमध्ये आपण 900 पद बघू शकतो. परभणीमध्ये 0, पुणेमध्ये 500, रायगडमध्ये 445, तसेच रत्नागिरीमध्ये 435, सांगलीमध्ये 489, साताऱ्यामध्ये 357, सिंधुदुर्गात 252, सोलापूरमध्ये 525, ठाणेमध्ये 523, वर्धामध्ये 100, वाशीमध्ये 0 आणि यवतमाळमध्ये 701 अशी एकूण 34 जिल्हा परिषदांची यादी आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि यावरून जिल्हा परिषदेच्या 11,798 जागा या पवित्र पोर्टलवर दर्शवण्यात आलेली आहे. या जागांमध्ये आणखी 1-2 हजार जागांची वाढ होऊ शकते. आपण जसं की कला, क्रीडा, शारीरिक शिक्षण शिक्षकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यांच्या जागासुद्धा येण्याची शक्यता आहे. तसेच आपण नगरपरिषद, महानगरपालिका यांच्यासुद्धा जागांमध्ये वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे या भरतीमध्ये इयत्ता 1 ते 5वीसाठी म्हणजेच DED उत्तीर्ण व TET पेपर 1 उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती ठरणार आहे. त्यानंतर 6वी ते 8वीच्या गणित, विज्ञान, इंग्रजी शिक्षकांसाठी सुद्धा या भरतीमध्ये चांगली संधी आहे. अनुदानित संस्थेच्यासुद्धा जागा येणार आहेत. बऱ्याच अनुदानित संस्था या विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमधून
शिक्षक भरती करणार आहेत. त्यानंतर दुसरा फेजसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. तर आपल्या सगळ्यांना पहिल्याच फेजमध्ये अपेक्षित जिल्हा मिळावा अशा शुभेच्छा आणि लवकरात लवकर आपण शिक्षक म्हणून रुजू व्हावेत व शिक्षण क्षेत्राचा आपल्याकडून विकास व्हावा अशा शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढेही आपल्याला पवित्र पोर्टल शिक्षक भरतीशी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरून मिळत राहील.